आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात। पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवार निवडीवरून सोमवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड सावळा गोंधळ आणि हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। रविवारी रात्री विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सोमवारी सकाळी पक्षातील नाराजांनी पुन्हा डोकेवर काढल्याने मोठा पेच निर्माण झाला। अखेर जिजाई बंगल्यावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या उपस्थितीत तब्बल 2 तास चाललेल्या बैठकीनंतर विक्रम काकडे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं। यासाठी विक्रम काकडे आणि माजी खासदार संजय काकडे यांचा रीतसर पक्षप्रवेश पार पडला। मात्र हा निर्णय जाहीर होताच राष्ट्रवादीत मोठी नाराजी उफाळून आली। भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पक्ष नेतृत्वावर अत्यंत गंभीर आणि घणाघाती आरोप केले। उमेदवारी डावलल्यामुळे तीव्र नाराज झालेले माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला चढवला। विक्रम काकडे हे केवळ आर्थिकदृष्ट्या ताकदवान आहेत म्हणून त्यांना ही उमेदवारी दिली गेली आहे असा थेट आरोप त्यांनी केला आहे। पक्षश्रेष्ठींना उपरोधिक सल्ले देताना लांडे यांनी म्हटले, पक्षाने केलेल्या खाणीतून कोणत्या खाणीतून हा हिरा शोधून काढला हे आम्हालाही कळेना। आज जर अजितदादा असते तर त्यांनी पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी दिली असती, पण दादांच्या पश्चात आम्ही आता पूर्णपणे हतबल झालो आहोत। गेली 40 वर्ष आम्ही या राजकीय जीवनामध्ये काम करतो प्रामाणिकपणे। ते पवार परिवारानंतर अजितदादांच्यावर प्रामाणिक राहिलेलं ते 1990 सालापासून। आणि आम्हाला वाटलं होतं की कुठेतरी एक प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळेल। आता संधी मिळणारे सुद्धा जे काही प्रमुख कार्यकर्ते होते पक्षातले होते। काही कोण 6 महिन्यांनी पक्ष झालेला आहे मग त्याला तिकीट मिळालं असं नाही। पक्षाचे सगळे जुने कार्यकर्ते, मग सुनील टिंगरे, दिलीप मोहिते, विलास लांडे, योगेश बल, नाना काटे, भाऊसाहेब भुईर, संदीप वगैरे किंवा अतुल बेनके, ही आम्ही सर्व त्या ठिकाणी इच्छुकाची ही होती। त्यात दीपक मानकर, अमोल बालवडकर, आम्ही सर्वजण। आता ते सोडून जर दुसरा उमेदवार दिला असेल तर कार्यकर्त्यांच्या मध्ये ही चर्चा होते ना। आणि मग कार्यकर्त्या चर्चा झाल्यानंतर त्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी कोण त्यांची बोलती बंद करणार आहे, त्यांना न्याय कोण देणार आहे, ही सुद्धा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे। नाही, त्याच्यामध्ये काय आलं की संघटना मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा एक मोहरा त्या ठिकाणी माजी खासदार तो पक्षामध्ये येतोय आणि मग पुणे पिंपरी चिंचवडच्या याच्यातनं असणाऱ्या कामाला त्या ठिकाणी गती देतील आणि मग त्यांच्या मुलाच्या माध्यमातून ही सगळी कामं होतील असं त्या ठिकाणी पक्षाला वाटलं असेल, म्हणून त्याला त्या ठिकाणी दिलेलं दिसतं असं आम्हाला वाटतंय। नाही, त्या कॅलिबर म्हणण्यापेक्षा त्यांना अनुभव, प्रदीर्घ अनुभव आहे आणि खूप मोठा एक अभ्यासू, राज्यामध्ये त्या ठिकाणी सर्व पक्षामध्ये दबदबा असणारा नेता आणि त्या दृष्टिकोनातून त्याला तिकीट दिला असावं असं मला वाटतंय। किंवा तिथं आर्थिकदृष्ट्या सुद्धा एक सक्षम उमेदवार असावा असं तो एक निकष लावला असेल की आता सध्या खूप मोठ्या याच्यामध्ये स्पर्धा होईल आणि मग पैशाचं त्या ठिकाणी कुठेतरी मोठं काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये काहीतरी मोठी पैशाची हे होईल आणि मग मताची हे होईल असं त्या ठिकाणी वाटलं असेल, म्हणून पक्षाचा उमेदवार त्यांनी दिलेला दिसतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे।